आज निवडणूक आयोगाच्या एकंदरीत जी विधानसभा निवडणूक पार पडली त्याच्या विरोधात आणि त्याच्या प्रक्रियेच्या विरोधात आज याचिका दाखल करण्यात आलेली आहे। नक्की काय याचिका आहे, उच्च न्यायालयात काय पिटिशन दाखल करण्यात आलेली आहे? यावेळेस महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये ज्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे तो विविधांगी असा भ्रष्टाचार आहे। केवळ EVMचा भ्रष्टाचार नाही तर या निवडणूक भ्रष्टाचाराची व्याप्ती खूप मोठी आणि खोल आहे आणि असे सगळे मुद्दे निवडणूक याचिकांमधून मांडण्यात आलेले आहेत। महाराष्ट्रात साधारणतः 100 पिटिशन म्हणजे मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद उच्च न्यायालय आणि नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठांमध्ये दाखल झालेल्या आहेत असं माहिती मिळत आहे। याच्यावरून हे दिसते की यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीही निवडणूक याचिका दाखल झाल्या नव्हत्या। एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांनी निवडणुकांना आव्हान दिलेलं आहे, कारण की निवडणुका या पारदर्शकतेने झाल्या नाही। कायद्याची जी अपेक्षा आहे की निवडणूक ही फ्री अँड फेअर ॲटमॉस्फिअरमध्ये झाली पाहिजे, तशा त्या मोकळ्या वातावरणात निवडणुका झाल्या नाही। बऱ्याच ठिकाणी मतदार याद्या बदलण्यात आल्या, मतदार याद्या नवीन तयार करण्यात आल्या, मतदार नसलेल्या लोकांना समाविष्ट करण्यात आलं। हा एक महत्त्वाचा घोटाळा जो आहे तो समोर येणार आहे। त्याचबरोबर EVMचा जो वापर आहे तो अत्यंत चाणाक्ष पद्धतीने, चतुर पद्धतीने झालेला आहे आणि तरीसुद्धा माझ्यासोबत आत्ता मनोहर मडवी साहेब आहेत जे ऐरोलीहून उभे होते शिवसेनेतर्फे। अशा काही तिन्हीच्या कार्यकर्त्यांनी इलेक्शन कमिशनचा ही चलाखी जी आहे ती उघड केलेली आहे कागदपत्रांसह आणि तीसुद्धा आम्ही मांडलेली आहे। यावेळेसच्या पिटिशन्समध्ये आणखी वेगळे पण एक हे आहे की जाती धर्माचा वापर स्पष्टपणे करण्यात आला, जाहीरपणे करण्यात आला भारतीय जनता पक्षातर्फे, त्यांच्या स्टार कॅम्पेनरतर्फे, पण त्याची कोणतीही दखल तक्रारीनंतरसुद्धा घेण्यात आली नाही। हा सुद्धा एक महत्त्वाचा भ्रष्टाचाराचा मुद्दा मांडण्यात आलेला आहे। त्याचबरोबर डॉक्युमेंट्स जे आहेत निवडणुकीच्या संदर्भातले कागदपत्र ज्याच्या आधारे निवडणूक याचिका दाखल होऊ शकते ते कागदपत्र देण्यास अनेकदा माहितीच्या अधिकाराखालीसुद्धा नकार देण्यात आलेला आहे। CCTV फुटेज देण्यास नकार देण्यात आलेला आहे आणि निवडणुकीची पारदर्शकताच नसली पाहिजे किंवा नष्ट झाली पाहिजे अशा प्रकारे माहिती लपवण्याचा प्रयत्न झालेला आहे। जर निवडणूक आयोगाने स्वच्छपणे सगळं केलेलं असेल, भारतीय जनता पक्षाचा आणि आत्ताच्या युती सरकारचा कोणताही हातभार याच्यामध्ये नसेल भ्रष्टाचारामध्ये, तर माहिती का दिली नाही असा प्रश्नसुद्धा अनेक उमेदवारांनी उपस्थित केलेला आहे। त्यामुळे मला असं वाटते की ज्या काही 100 याचिका दाखल झालेल्या आहेत त्याच्यामध्ये अगदी ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आहेत, बाळासाहेब थोरात आहेत, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे आहेत, सुनील भुसारा आहेत माजी आमदार NCPचे, प्रशांत जगताप आहेत पुण्याचे, मनोहर मढई साहेब आहेत शिवसेनेचे, नरेश मनेरा आहेत शिवसेनेचे आणि महेश कोठे सोलापूर दक्षिणहून उभे राहतात ते आहेत। त्यांनी सगळ्यांनी आज याचिका दाखल केलेल्या आहेत। या याचिकांची सुनावणी पुढील 10 दिवसामध्ये सुरू होईल आणि एक एक भ्रष्टाचाराचं प्रकरण पुढे येईल असं मला वाटतं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।